नमस्कार मंडळी, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आता खळा वगैरे मस्तपैकी सुकला आणि पेटसुद्धा दिलो. तर आता आम्ही घेतो सारव. ते तुमका मी दाखवते आता कोकणात खळा वगैरे कसं सारवतात. आणि त्यानंतर आपल्या पुन्हा एकदा पेट देऊचा. तर 2-3 वेळा खळा सारवचा. तर आता आम्ही सारव घेतो आणि त्यानंतर मी मानरसे पेट वगैरे पुन्हा एकदा. तर चला तर मग दाखवते तुमका या सकाळच्या वातावरणात जरा खळा कसा सारवतो होता. तर मंडळी आता माझ्या तुम्ही समोर बघू शकता. आता खळा आम्ही सारव सुरुवात केलो आणि आता पूर्ण या खळा सारवचा असा. आता माती वगैरे कालच आणली हा. तर आता बघू शकतास आता शेणात माती ती मिक्स करून ना सारव घेतलं बघा, सुरुवात केला ना. आणि आता खळा तुम्ही बघू शकतास किती नित्य दिसता बघा मस्तपैकी. आणि पोपईंका जरा शेण वगैरे अजून घालूचा मुळाक. तर हेंका घातलंय त्या साईडला बघू शकतास. तर अजून थोड्यांका घालूचा आणि आपल्याक अजून पेय वगैरे लिपूचे असतात खायाक. त्याच्यामुळे तुमका अजून खायाक अजून शो आहे तुला पेय लिपलो काय. आता बघू शकतास आता असा शेण टाकून घेता आणि त्याच्यानंतर जी माती आणली मी आमच्या बागासून, जी रेची टाईप असता थोडीफार आणि ओलीसुद्धा असता आणि मऊ असता मेन म्हणजे भुसभुशीत. त्याच्यात दगड वगैरे नसतात त्या मातीत. तर खळा काल 1-2 दिवस पेटल्यामुळे जरा नित्य येईला. सारवल्यावर अजून पेट द्यायचा मग अजून एकदम मस्त दिसतला. पाणी लागतं असा ना. तर आता बघू शकतास मिक्स करून घेता शेण आणि माती. तर ह्या असा शेण आणि माती मिक्स करून घ्यायचा पहिला आणि नंतर झाडून असा सारवून घ्यायचा. हा बघा आता तुमका एवढ्यात शेण काळा दिसायचा नाही कारण माती मिक्स केलेली आहे. त्याच्यामुळे जेव्हा 2-3 वेळा सारवतलो ना त्याच्यानंतर शेण तुमका एकदम काळा वगैरे दिसणार मस्तपैकी. तर आता मंडळी सकाळचे 9:30 वाजले आणि अजून तुम्ही पक्षी बघू शकता मस्त आराडतात. तर मंडळी खळ्याक तर पाणी भरपूर लागतं. पाणी म्हणजे बघू शकता आता केवढा खळा लांब असा. तर बघू शकतास खूप मोठा खळा असा. तर पाणी आता भरपूर लागतला. तर मी आता हळूहळू बाटल्या वगैरे भरून ठेवतलं आहे म्हणजे पटपट आपला सारवण होईल. त्यानंतर तुमका पूर्ण झाला की दाखवते खळा सारवलेला कसा दिसतला. आता तर आता बघू शकतास झाडून तुम्ही कसा सारवून घेता. आता तर कोणाकोणाकडे अजूनही असा खळा सारवतात तर मला एक नक्की कमेंट करून सांगा. तर ह्या सगळ्या तुमका बघून नक्कीच गावची आठवण येते. कारण ज्यांच्या जे मुंबईत असत बाहेर असतात त्यांना ह्या बघून नक्कीच आठवण आहे गावची. तर आता मी हाणूक घेते पाणी वगैरे बघते कारण पटापट आपल्या ह्या काम आवरूचं असा. पेय वगैरे दिपूचे होत आणि पाणी बाटली भरून ठेवते म्हणजे जेणेकरून पटकन खळा सारवण होईल. तर चला तर मग आता बाटली वगैरे मी भरून घेते पाणी आणि तुमका मग दाखवते खळा पूर्ण झाला की कसा दिसताल. आता तर मंडळी आता खळा वगैरे पूर्ण पेटून वगैरे झाला आणि संपूर्ण खळा आम्ही सारवलो आणि पेटले सुद्धा. तर तुमका मी दाखवते आता खळा कसा पेटल्यावर कसा दिसता. आता तर म्हणजे आता तुमका मी दाखवते खळा कसा काय पेटल्यावर दिसता आता आणि सारवल्यावर कसा काय दिसता मी दाखवते मी. तर आता बघू शकतास पूर्ण खळा बघा नितळ दिसता पूर्ण प्लेन कारण सारवून पेटलं बऱ्यापैकी. आणि ह्याच्यात नाही म्हटलं तरी आता आमका 2-3 तास गेले माका ह्या सगळा करूक. अजून पेय लिपूचे राहिलेत त्या जरा ऊनीला. तर संध्याकाळी पेय लिपूक घेतलं. तर इकडचं पेट बऱ्यापैकी बसलो हा. इकडे जरा वाला हा जरा अजून पण बऱ्यापैकी हो पेट तुम्ही बघू शकतास. हाटे बसलो हा नितळ दिसता बघा. हो बघा इकडे आता बऱ्यापैकी पेट बसलो हा. आणि खळा ह्याच्यासाठी गेलो
जरा थंडावं सुद्धा. आणि इकडे बघा हे पोपई लावलं आहे सावळ्यासाठी, खळ्यात सावळी येऊ या मनानं हे लावलं आहे. तर तुमका आता इकडून दाखवत आहे. हैसर ना आता बघू शकतास तुम्ही, खरा तुमका व्यवस्थित दिसतं राहा बघा. एकदम नितळ माती, सगळी लाल माती सगळी मिक्स करून सारवलं, याच्यामध्ये लाल खळा दिसतं बघा पूर्ण. तर म्हणजे जास्तीत जास्त खळा वगैरे केलं आता पे लिपतलो आणि माटव घालूचो असा. तर बघूया आपल्याला केव्हा शक्य होता तर माटव वगैरे अजून घालूचो. तर ह्या खळा तुमका आता कसा वाटला नक्कीच एक कॉमेंट्सवरून सांगा. तर आजच्या दिवसात आपण मात्र ह्यो एक व्हिडिओ बनवलो, तुमका दाखवलो सारवण वगैरे कसा असता. तर व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की व्हिडिओ शेअर करा. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. तर तुमका थोडक्यात आणि जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला की सारवण वगैरे कोकणात खळ्यात कसा करतात आणि खळा सारवण केल्यानंतर कसं काय पेट दिलो जाता तो सुद्धा मी तुमका दाखवलं आहे. तर व्हिडिओ कसं वाटतं एक नक्कीच कॉमेंट करा आणि चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असेल नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.